11 मिरजच्या संघाच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण गोलंदाजीसाठी येतो. वैयक्तिक कोटीतील पहिलं आणि आपल्या संघासाठी दुसरे षटक घेऊन आलेला गोलंदाज प्रवीण. पहिल्या इनिंगमध्ये 27 धावा बनवला गेला. 28 धावांचे उद्दिष्ट ठेवलं गेलं. मनोरंजन शिवस्करीच्या संघासमोरून एसपी संघासमोर यावेळेला आपण पाहतो प्रवीण रायटे बोर्ड करतो गोलंदाजी करेल स्मिथ पाटीलसाठी. स्मिथ याचा मोठा पडदा खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आपण पाहतो तो यशस्वी करण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू निर्धार पद्धतीचा खेळला जातो. स्मिथ याच्या माध्यमातून थोडस अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न वारंवार पद्धतीने करतो स्मिथ. एक फटका मात्र त्याच्या बॅटमधून चांगला निघाला. त्यानंतर मात्र त्याचा प्रयत्न असफल करतोय आणि या प्रयत्नांमध्ये त्याला यश मिळेल हे मात्र नक्की, कारण हा एक चांगला फलंदाज त्यांच्या संघ एसपी 11 संघाचा आहे. प्रवीण पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. रायच्या बोल्ड विकेटने गोलंदाजी करेल प्रवीण. यष्टीरक्षक या वेळेला थोडंसं आपलं क्षेत्ररक्षण सजवून घेताना पुन्हा एकदा रायचे ओव्हर विकेटने आपण पाहतो तर प्रवीण गोलंदाजीसाठी आला स्मिथसाठी. स्मिथ याचा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू शेल खाली येतोय का इथे मात्र शेल होत नाही. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल. क्षेत्ररक्षणामध्ये आपण थोडासा गलतान व्यवहार पाहतोय आणि त्याचाच फायदा घेत या क्षेत्ररक्षकांकडून होणाऱ्या चुकांचा फायदा घेत आपण पाहिलं तर हे दोन्ही फलंदाज त्याचा फायदा घेतात आणि आपल्या संघाची धावगती जास्त मोठ्या पद्धतीने वाढवत जातात. या 2 धावांबरोबरच आपण पाहिलं तर यावेळेला धावसंख्या जाऊन पोहोचते 8 वरती. बिनबाद 8 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू. प्रवीण गोलंदाजच्या 8 धावा धावफलकावरती देखील लागल्या. प्रदीप रायचा ब्राउन विकेट गोलंदाजीसाठी यावेळेला देखील चेंडूबाची कडा घेऊन जातो. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून झेल घेतला जातो. कैलास या ठिकाणी मला वाटतं पहिला धक्का या ठिकाणी लागतोय. स्मिथ बाद होतो आणि मैदानाच्या बाहेर येतो. स्मिथ याच्या माध्यमातून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि स्मिथच्या रूपाने पहिला धक्का लागतो. एसपी 11 मेरा संघाला स्मिथ मैदानाच्या बाहेर येतो. बाद झाला. त्यानंतर मात्र फलंदाजीसाठी जातो राहुल. राहुल मैदानामध्ये प्रविष्ट होते. 28 धावांचे माफक आव्हान या ठिकाणी मनोरंजन संस्करीच्या माध्यमातून ठरले गेले. एसपी 11 संघासमोर दुसऱ्या फेरीचा हा सामना आपण पाहतो तर प्रवीण गोलंदाज त्याला प्रावीण्य आपल्या गोलंदाजीवरती प्राप्त करावं लागेल. प्रवीण कशा पद्धतीने गोलंदाजी करतो. 1 विकेट त्याला 100% आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या संघासाठी घेऊन दिले. या वेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू जाऊन आढळतो पायावरती आणि इथं मात्र लेग बिफोर विकेटचा बळी पडतोय. कैलास येतो. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा बळी मिळवला जातो प्रवीण याच्या माध्यमातून. जबरदस्त अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या सामन्यामध्ये जर विजय संपादन करायचा असेल तर मित्रांनो धावा रोखून नाही तर निश्चितपणाने समोरील संघाच्या जास्तीत जास्त विकेट्स घेणं देखील गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीची कामगिरी करताना देखील आपल्याला पाहायला मिळतो. प्रवीण याच्या माध्यमातून दुसरा गडी देखील बाद झालाय. कैलास बाजू देखील येतो आणि आपण पाहतोय तर दुसरा गडी बाद झालाय. शुभम मैदानामध्ये प्रवेश होते. कैलास हा मात्र विकेट होऊन मैदानाच्या बाहेर येतो. 27 धावा बनवल्यानंतर 28 धावांचे या ठिकाणी उद्दिष्ट पार करताना आपण पाहिलं
तर कशी पळसड होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, तदनंतर मात्र मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये या वेळेला पवनच्या गोलंदाजीवरती लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 गडी देखील बाद झाले. शुभम स्ट्राईक वरती असेल. पुन्हा एकदा प्रवीण आपल्या शतकातील पुढील चेंडू घेऊन राहायचं विकेट गोलंदाजीसाठी तयार. या गोला सोडून यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू येते सीमारेषेजवळ. या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर हायची गोल या ठिकाणी होता आणि या ठिकाणी हायची झाली देखील जबरदस्त अशी गोलंदाजी. एक संपूर्ण टुर्नामेंट मध्ये ही 3री हायटिक आहे. आपण पाहतोय काय जबरदस्त अशी गोलंदाजी गोलंदाजांच्या माध्यमातून चालू आहे. 2 दिवसांमध्ये 3 हायटिक्स आपल्याला पाहायला मिळाले या क्रीडांगणावरती. शुभम मात्र पहिल्या चेंडूवरती बाद झाला. शुभम बाकी प्रवीण होतो. 3रा धक्का लागतो शुभम याच्या रूपाला. आता मात्र फलंदाजीसाठी मैदानामध्ये जाते अनिरुद्ध. प्रवीणच्या गोलंदाजीवरती लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 खेळाडू बाद झाले. स्मिथ बाद झाला. तदनंतर कैलास देखील आपल्याकडे टेकून आला आणि आता आपण पाहिलं तर शुभम मैदानामध्ये गेला होता. मोठा फटका पहिल्या चेंडूवरती घेण्याचा प्रयत्न झाला आणि तो देखील बाद होऊन मैदानाच्या बाहेर येतोय. आता राहुल आणि अनिरुद्ध आपल्या संघाची डासोरी सांभाळण्यासाठी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. राईट ग्राउंड विकेट गोलंदाजी. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. 4थ्या चेंडूवरती 4था झेल होते. 4 गडी लागोपाठच्या 4 चेंडूवरती बाद केले. प्रवीण यावेळी अतिशय प्रावीण्य प्राप्त केलेला गोलंदाज यावेळेला आपल्याला पाहायला मिळाला. 4 चेंडूवरती 4 खेळाडू बाद झाले. यावेळेला राहुल होतो. 4था धक्का राहुल याच्या रूपानं 2 षटकांचा खेळ असतो. धावसंख्या 8 पाहायला मिळते आणि 8 धावसंख्येवरती आपण पाहिलं तर 4 खेळाडू या ठिकाणी बाद येतात. लागू